साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। या सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांचे संपत्तीचे कागदपत्र जप्त। आयकर विभागाने नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर छापा टाकला। मालकाच्या कथित अज्ञात व्यवहाराच्या प्रतिउत्तरात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांचे बेहिशेबी संपत्तीचे कागदपत्र जप्त करण्यात आली। गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पथकाने एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले। या कारवाईसाठी तब्बल 30 तास लागले। आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नागपूर आणि जळगाव येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली। रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना 14 तास लागले। 50 ते 55 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। सुराणा ज्वेलर्स आणि त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात धाडी टाकण्यात आल्या। राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने कारवाई केली। छाप्यात सुरुवातीला कार्यालयामध्ये तसेच खासगी हॉलच्या लॉकर्समध्ये रोकड हाती लागली, मात्र आणखीन रकमेचा शोध सुरू होता। याच वेळी संबंधितांच्या आलिशान बंगल्यात पथकाने तपासणी केली, मात्र अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी फर्निचर ठोकून बघितले। फर्निचरचे प्लायवूड काढल्यानंतर आतील कप्प्यात नोटांच्या थप्प्या रचलेल्या दिसून आल्या। तसेच वरच्या मजल्यावरील त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापेसत्र सुरू केले। एकाच वेळेस त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली। याच वेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले। मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तेचे दस्तावेज पथकाने जप्त केले। 1.5 तासांच्या कारवाईत मालमत्तेचे दस्तावेज असलेले पेन ड्राईव्ह तसेच हार्ड डिस्क जप्त करण्यात पथकाला यश आले। या धाडीमुळे नाशिक शहरात खळबळ उडालेली आहे। येस मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी, नाशिक। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।